नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण खूपच साध्या सोप्या पद्धतीने इथे पापलेट फ्राय तयार करतोय। त्यासाठी इथे मी 2 पापलेट मासे घेतलेले आहे। तर पापलेट घेताना बघा छान असे फ्रेश पापलेट घ्यायचे। मासे ताजे असल्यामुळे ते हाताला बघा असे टणक लागतात। तर हे मी मच्छीवाल्याकडूनच व्यवस्थित असे साफ करून आणलेले आहे। त्यानंतर घरी आल्यावर बघा स्वच्छ धुवून घेतले। याला मधोमध चिरा देखील देऊन घेतलेले आहे, जेणेकरून यावर लावलेला मसाला हा आतपर्यंत छान मुरला जाईल। तर आता सुरुवातीला मॅरिनेशन करायचं आहे। त्यासाठी यावर लिंबाचा रस घालायचा, साधारणपणे 1 चमचा इतका लिंबाचा रस पिळला। तसेच यामध्ये तुम्ही कोकम आगळ सुद्धा घालू शकता, ते असेल तर ते 2 चमचे घालायचं। नंतर अद्रक लसणाची पेस्ट ही 1 चमचा। त्यानंतर फ्लेवर साठी मसाले ऍड करूया। तर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा धने पावडर। तसेच इथे तंदुरी मसाला आहे, तो मी यामध्ये अर्धा चमचा वापरणार आहे। तर तंदुरी मसाला, वरतून थोडस तेल घालूया, साधारणपणे 1 ते 2 छोटे चमचे। आणि सर्वात महत्त्वाचं चवीनुसार मीठ। तर आता घातलेले सर्व मसाले हे व्यवस्थित आपल्याला ह्या मच्छीला म्हणजेच माशांना लावून घ्यायचे आहे। तर बघा कमीत कमी तेलाचा वापर करून या ठिकाणी आपण ही मच्छी फ्राय करणार आहोत। तर आपण ही मच्छी पॅन मध्ये शेलो फ्राय करणार आहोत। तर हा मसाला बघा आतमध्ये ज्या चिरा दिलेल्या असतात किंवा आतील जो भाग आहे त्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचा, जेणेकरून आतमध्ये सुद्धा मसाल्यांचा फ्लेवर हा व्यवस्थित येतो। तर आता बघा ही मच्छी मी व्यवस्थित अशी मॅरिनेट करून घेतली। त्यानंतर तर ही मच्छी आपण फ्राय करताना तांदळाचं पीठ किंवा रवा न वापरता मार्केटमध्ये जो तिखटा मसाला मिळतो तो वापरणार आहोत। साधारणपणे 2 छोटे चमचे इथे मी हा मसाला वापरला। जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ किंवा रव्याचा वापर सुद्धा करू शकता, किंवा समप्रमाणामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स करून ते व्यवस्थित वरतून कोट करून घेऊ शकता। तर बघा आता हे जो टिक्का मसाला आहे तो सुद्धा मी याला लावून घेतलेला आहे। यामध्ये थोड्याफार कलरचा सुद्धा समावेश असतो, त्यामुळे आपले हे पापलेट अगदी मार्केटमध्ये मिळतात सेम त्याच चवीचे आणि त्याच पद्धतीचे दिसणार आहेत बघा। फक्त यामध्ये आपण तेलाचा वापर हा कमी करणार आहोत। तर यात घातलेला जो टिक्का मसाला होता तो सुद्धा व्यवस्थित मी लावून घेतला आहे बघा। तर हे मासे मी लगेच फ्राय करणार आहेत। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे अर्धा तासासाठी मुरत सुद्धा ठेवू शकता, त्याने देखील मस्त अशी चव येते। हे मासे फ्राय करण्यासाठी इथे मी पॅन मध्ये साधारणपणे 1 ते 2 छोटे चमचे तेल घातलं। तेल चांगलं मध्यम आचेवर बघा व्यवस्थित गरम करून घेतलं। तेल असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं। नंतर एक एक करून आलटून पलटून दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर मासे डायरेक्ट तेलामध्ये न तळता असे शेलो फ्राय करून घेतल्यामुळे कमी तेलाचा वापर होऊन छान तळले जातात। तसं तर मासे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तर बघा एका बाजूने हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे। तर आता बाजू पलटून दुसऱ्याही बाजूने हा व्यवस्थित भाजून घेऊ। साधारणपणे 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर एका बाजूकडून आणि दुसऱ्या बाजूकडून सुद्धा 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित हा मी फ्राय करून घेतला बघा। मस्त याला आपण जो मसाले लावून घेतलेले होते ना त्याची कोटिंग आलेली आहे। जो टिक्का मसाला वापरला त्यामुळे मस्त असा रंग आलेला आहे। वरतून आपल्याला यामध्ये रंग ऍड करायची गरज पडत नाही। तर बघा दोन्ही बाजूने छान हा व्यवस्थित भाजून झालेला आहे। प्लेट मध्ये काढून घेऊ। तर बघा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने मच्छी फ्राय मिळतो सेम तसाच दिसतोय बघा। आणि आता सारख्याच पद्धतीने राहिलेला मासा सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त दोन्ही बाजूने आलटून पलटून छान खमंग कुरकुरीत असा करून घ्यायचा। तर इथे मी पापलेट फ्राय केलेला आहे। तुम्ही ह्याच पद्धतीने इतर मासे देखील फ्राय करू शकता बघा। तर मंडळी इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरगुती साहित्यात मच्छी फ्राय बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राइब करा। तयार मच्छी तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा रोटी चपाती सोबत अप्रतिम लागते, तर नक्की ट्राय करून बघा। चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।